तर आपला अँटॉक्स डी घ्यायच्या अगोदर शुगर किती होती? साहेब माझी शुगर जवळजवळ 400च्या आसपास होती आणि AB1C माझा 11 पर्यंत होता. अरे बापरे. बर ठीक हो. आहे. तर ही आता तुमचं औषध चालू केल्यापासून हा आता माझी शुगर जवळजवळ एकदम नॉर्मल झाली. म्हणजे 105 115 असते. बरोबर आहे बरोबर. म्हणजे आपला हा, अँटॉक्स आणि डी घेतल्यानंतर शुगर किती आली म्हटलं? 115 105 किंवा 98 अशी असते आता. अरे बापरे. छान छान छान. अभिनंदन. चांगला आणि रिपोर्ट आला. AB1C 11 होता. तर तो आता 5.6 वर आलाय. डायरेक्ट 11 पॉईंट वरनं 5.6 वर आला. हा हा. हो अरे हो. बापरे. चांगली गोष्ट आहे. अभिनंदन साहेब. चांगला रिपोर्ट हो, आला ना. थँक्यू. तुम्ही नो हा डायबिटीज मध्ये गेलेला आहात. हा हा हा. बरं साहेब, आपला अँटॉक्स डी चालू करायच्या अगोदर गोळ्या काय चालू होत्या? हो सर, माझ्या जवळजवळ मी 8 वर्ष गोळ्या घेत होतो. हा 8 वर्षापासून हा सतत गोळ्या घेत होतो. पण तुमचं आता हे घेतल्यानंतर अँटॉक्स डी आणि सी हा. यामुळे बराच फरक पडलाय. बर. आणि आता माझी गोळी फक्त दिवसावर एक गोळी आलेली आहे. अरे बापरे. पहिला किती गोळ्या होत्या? आणि डॉक्टर म्हणाले की एक गोळी पण काही दिवसांनी ती बंद करावी लागेल. अरे वा वा. छान गोष्ट आहे साहेब. हो. नो डायबिटीज मधनं झालेलं आहे. आता ह्याच्या अगोदर आपला अँटॉक्स डी घ्यायच्या अगोदर गोळी किती चालू होत्या? साहेब सकाळी 3, दुपारी 4 आणि संध्याकाळी 3. सकाळी 3. सकाळी 3, हा दुपारी 4 आणि हा. संध्याकाळी 3. अरे बापरे. छान छान हो. छान. आता आपला अँटॉक्स डी चालू केल्यानंतर तुमच्या गोळ्या आता किती चालू आहेत? आता मला एकच गोळी आहे सर दिवसभरावर. म्हणजे सगळ्या गोळ्या तुमच्या पूर्ण बंद झालेल्या आहेत? बंद झाल्यात बंद. अरे हो, हो. वा वा. छान गोष्ट आहे. म्हणजे आपलं औषध चालू केल्यानंतर ज्या गोळ्या तुमच्या साधारणतः 3, 4 आणि किती होत्या? 3. 3 सकाळी 3, दुपारी 4 आणि टोटली संध्याकाळी म्हणजे 3. 10 होत्या. हो हो. 10 गोळ्यांच्या मधल्या 9 गोळ्या बंद झाल्या, एक गोळी चालू हो. राहिली. एक गोळी ती पण काही दिवसांनी बंद होईल. अरे वा. छान साहेब. अभिनंदन. तुमचा हो. रिपोर्ट चांगला पण Thank you. आलेला आहे आणि गोळ्याही कमी हो, हो. झालेल्या आहेत. म्हणजे आपला हो, हो. अँटॉक्स डी घेतल्यानंतर तुम्ही समाधानी आहात? हो नक्की सर नक्की. त्यांनीच बराच फरक पडलाय मला. अरे वा वा. छान गोष्ट आहे. हो. असेच हा रिपोर्ट तुमच्या इतर मित्र पै पाहुण्यांना हो नक्की दाखवा. सर नक्की.